हं. 31व्या श्लोकामध्ये स्वधर्माविषयी आता बोलायला सुरुवात झालेली आहे. आणि स्वधर्माचा अर्थ आपण बघितला होता, की स्वभावाला पूरक असलेलं जे कर्तव्य कर्म आहे, त्याला स्वधर्म असं म्हणायचं. मग आपण अर्जुनाच्या स्वभावाचे बारकावे बघितले होते, की तो क्षत्रिय होता जन्माने, राजकुमारासारखी त्याचं सगळं संगोपन झालं होतं. अस्त्र-शस्त्र विद्या त्याला शिकवली गेलेली होती. त्याच्यामध्ये सगळे क्षत्रिय गुण, क्षात्र गुण सगळे विकसित झालेले होते. कुठले कुठले शौर्य, धैर्य, औदार्य, उत्साह आणि ह्याच्याबरोबर त्याचा सरळ रुजू स्वभाव होता. गुरुजनांबद्दलचा आदर होता, विनम्रता होती आणि अजून एक अवगुणही त्याच्यामध्ये आपण बघितला. तो म्हणजे तो धर्मसंकटात सापडला. म्हणजे जेव्हा तो धर्मसंमूढ चेता हा या स्थितीत गेला, की तो आपलं सगळं सामर्थ्य विसरून हतबल होऊन शांत बसत असे. त्याचा डिस्प्ले त्यांनी द्यूतकाळी केलेला होता. त्याच्या या गुणाचा, अवगुणाचा म्हणजे अगुण नाहीये हा, अवगुण आहे. तर त्यामुळे धर्म अधर्माच्या कात्रीत तो सापडला, की तो वाहवत जातो. त्याला काय करावं ते कळत नाही. हे श्रीकृष्णाला माहिती होतं. म्हणून त्याला आता स्वधर्माविषयीचं तत्वज्ञान सांगायला श्रीकृष्णाने सुरुवात केली. मग स्वधर्म कर्तव्यच काय, की गुणांनी, आपल्या गुणांनी तयार झालेलं व्यक्तिमत्व आणि ओघाने आपल्या समोरचे कर्तव्य कर्म उभं ठाकतं. त्या दोघांचा एक चांगलं मिश्रण करून, मिलाफ करून त्या स्वधर्म ठरत जातो. त्याचं उदाहरण म्हणून आपण श्रीकृष्णाचं बघितलं होतं, की खरं जेव्हा सर्वच इतर क्षत्रिय संध्या करत असत, तेव्हा तो काय करत असे? तो दाणापाणी करत असे, घोड्यांची शुश्रूषा करत असे. कारण त्यावेळेला ते करणं गरजेचं आहे. आत्ता मला काय करणं गरजेचं आहे? त्यांनी माझं आणि इतरांचं हित होणार आहे. तो माझा आत्ताचा स्वधर्म. आणि स्वधर्माची कुठलीही पुस्तकं नसतात. धर्माच्या गाईडलाईन्स मनात ठेवून आत्ता ह्याच्यातलं कुठलं काय वापरायचंय, हे स्वधर्मापालनाविषयी जो जागरूक असतो त्याला आतून इंट्युइटिव्हली त्याला त्या गोष्टी कळत जातात. असं स्वधर्माचं म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्य स्वधर्माचं सांगते. आणि आपण अजून एक बघितला होता मुद्दा जो महत्वाचा आहे, की स्वधर्म म्हणजे फक्त दुसऱ्यांच्या बाबतीत आपण कसं वागावं योग्य असंच नाहीये. गीतेला स्वधर्म दुहेरी अभिप्रेत आहे. एक मी स्वतःशी कसं वागाल, स्वतःच्या बाबतीत तुमचा काय धर्म आहे, दुसऱ्यांच्या बाबतीत काय धर्म आहे. स्वतःच्या बाबतीतला धर्म सांगितलेला होता, की तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी झटलं पाहिजे. आणि म्हणून स्वधर्माविषयीचं विवेचन करण्यापूर्वी आत्मज्ञानाविषयी सांगण्यात आलेलं आहे. आत्मज्ञान जेव्हा तुम्हाला असेल, अगदी तुम्हाला ते पूर्णपणे पचलेलं नसेल, तरी निदान बॅकग्राऊंडला तुमच्या असेल, तरी त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुम्ही इतरांविषयीची कर्तव्य कर्म सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. असा स्वधर्माचा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. असं स्वामी माधवानंद यांनी विशेष नमूद केलेलं आहे. आणि ती गोष्ट मला फार पटली, की जेव्हा आपल्याला ज्ञान असेल तेव्हा त्या ज्ञानाच्या भूमिकेतून आपला विचार चांगला होईल आणि विचार चांगला झाला अधिक की आचारही अधिक चांगला होईल. आता श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. हे पार्थ, आणि असं पहा की यदृच्छया उपपन्नम, अनायास प्राप्त झालेले, अपावृतम स्वर्गद्वारम, मुक्त उघडलेलं स्वर्गद्वारच जणू, असं हे ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते, भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. इथे आपण बघितलं होतं यदृच्छा या शब्दाचा अर्थ प्रारब्धानुसार किंवा ईश्वरी इच्छेने, आणि उपपन्न म्हणजे समोर चालून आलेले. तर हे युद्ध थांबवण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न होऊन सुद्धा ते शेवटी अटळपणे युद्ध समोर होतं, तेव्हा ती ईश्वराचीच इच्छा आहे असं मानून त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि भले जरी ते संकट असलं तरी त्या संकटातलाच सुवर्ण संधी मानून त्याचं सोनं केलं पाहिजे, असं श्रीकृष्णाला इथे सांगायचंय. कारण क्षत्रियांसाठी विशेषतः युद्ध हे अत्यंत हितकारक आहे, कारण तो त्यांचा जन्मजात स्वधर्म आहे. क्षत्रिय असेल आणि युद्धामध्ये समोरासमोर लढताना जर त्याला मृत्यू आला तर त्याला अनायासे स्वर्ग मिळणार आहे, ही एक धारणा त्या काळच्या समाजाची होती आणि आज या काळच्या समाजाची सुद्धा आहे. कारण आपण सर्व सैनिकांना वीर मरण प्राप्त होतं असेच शब्द वापरतो. तर यदृच्छयासाठी आपण काही ओव्या वाचल्या तर त्याच्यातल्या फार छान छान उपमा दिलेल्या होत्या.
की हे युद्ध नसून जणू काही स्वयंवर आहे असं ज्ञानेश्वर म्हणत होते. आणि त्या स्वयंवरामध्ये अर्जुनाच्या सगळ्या क्षत्रिय उत्तम क्षात्र गुणांवरती भाळून ती कीर्ती जणू त्याच्या गळ्यात माळा घालण्यासाठी इथे आतुर झाली असं त्यांनी एक ते वर्णन केलंय. आणि दुसरं, क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे नाहीजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. इथे सुखी हा म्हणजे सुखी असा अर्थ न घेता भाग्यवान पुण्यवान असा अर्थ घ्यायचा आहे. आणि खूप पुण्य केलं असेल तरच असं स्वर्गाचं दार उघडणार असं हे धर्मयुद्ध क्षत्रियांना मिळू शकतं. हे उपमा अशी दिली की चालता चालता सहज अडखळला आणि अडखळला तो नेमका ज्या दगडाला अडखळला तो चिंतामणीच निघाला. इतकं सहज ते तुझ्या समोर आलेले. आणि दुसरी उपमा म्हणजे शेवटची उपमा आहे ती, ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचट पडे पियुख तैसा संग्रामो हा देख पातला असे. सहज जांभई द्यायला तोंड उघडलं आणि त्याचा नेमके अमृताचे बिंदू तोंडात पडले. ह्याच्यापेक्षा भाग्य भाग्य तरी काय म्हणायचं. आणि ते तुझ्या समोर आणलेलं असताना तुला काय ही बुद्धी आठवली. हे पुढे न बोललेलं. पुढे 33. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मकीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता इथे म्हटलं की थोडी दटावणीचा स्वर आलेला आहे की आता हे केलं नाहीस तर बघ काय होईल. म्हणजे आता थोडं धमकावून सांगतायत की कर बाबा, केल्याने असं होईल हे सांगून झालं. थोडं उलट्या अंगाने की नाही केलंस तर काय काय परिणाम भोगावे लागतील तेही सांगतो. आता तेही ऐकून ठेव आणि मग काय घ्यायचा निर्णय तो घे. मग काय काय होईल. तुझा घात होऊ शकतो जर तू लढला नाहीस तर. तू मारला जाशील. त्यामुळे पांडवांचा पराभव होईल. आणि पांडवांचा पराभव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धर्माचाच पराभव आहे. तुझी कीर्ती लयाला जाईल. इतके वर्षानुवर्ष तुझी कीर्ती मिळवलेली आहेस ती जाईल. स्वधर्म तू केला नाहीस म्हणून तुला पाप लागेल. आणखीन काय होईल. तुमच्यासाठी जर लढायला उभे राहिले तुमच्या बाजूनी त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल. इतके सगळे दुष्परिणाम तुझ्या एकट्याच्या न लढण्यामुळे होणार आहेत. आणि दुसऱ्या ओळीत काय सांगितलंय. ततः स्वधर्मम कीर्तींच 33 हा ततः स्वधर्मम कीर्तींच हित्वा पापम अवाप्स्यसि. आणि स्वधर्म आणि कीर्ती ही सगळी लयाला जाऊन तुला पाप लागेल. म्हणजे थोडासा भय दाखवतायत ना. पाप लागेल. आणि हे त्यांनी जे आधी काही धर्माविषयीचे अधर्म अधर्माविषयीच्या गोष्टी केलेल्या आहेत की अधर्म होईल युद्ध केल्यामुळे, इथे बरोबर उलट सांगतायत की तुझं म्हणणं आहे, अर्जुनाचं म्हणणं आहे की युद्ध करणं हे पाप आहे. तसं नसून युद्ध न करणं हे पाप आहे हे मी सांगतोय. हे तुझ्या लक्षात येत आहे का. कारण जर तू स्वधर्म सोडलास तर ज्ञानेश्वरीमध्ये एक फार विचित्र उपमा दिली की जी ऐकताना आपल्या अंगावर काटे येतात. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिधी विदारीजे तैसे स्वधर्महीना अभिभावीजे महादोषी. जसं शव बेवारस पडलं असेल तर त्याला चारी बाजूनी गिधाड घेरतील आणि त्याचे तुकडे लचके तोडतील तसा महादोष तुला लागेल. म्हणजे काय की तू स्वधर्मापासून परावृत्त झालास तर तुझा जिवंतपणीचाच उद्देश तुझा हरवल्यामुळे तू जिवंतपणीच मृतप्राय होशील आणि सर्वजण तुला फाडून खातील. म्हणजे तुल्यावरती विविध प्रकारचे दोषारोप करतील. फाडून खातील म्हणजे. म्हणून ती गिधाड्यांची उपमा खूप खूप समर्पक आहे. कारण सगळेजण उठतील आणि अर्जुन कसा भ्याड आहे, अर्जुन कसा चुकीचा आहे हे बोलायला सुरुवात करतील. कोणीही उठेल आणि बोलायला लागेल. आणि मग 34वा श्लोक. अकीर्त्यै चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. आणि एवढंच नव्हे तर भूतानी ते अकीर्तीम अव्ययाम कथयिष्यन्ति. लोक तुझी अपकीर्ती अखंड सांगत राहतील. आणि काय होईल. संभावितस्य म्हणजे समाजमान्य व्यक्तीला अकीर्ती ही मरणात अपि अतिरिच्यते.
म्हणजे मेलेलं परवडलं पण अकीर्ती नको, असं जे संभावित असतात समाजामध्ये, ज्यांना मान आहे, प्रतिष्ठा आहे, अशा लोकांसाठी अपकीर्ती ही मरणापेक्षाही अत्यंत दुस्सह अशी आहे. आणि इथे अपकीर्तीचं भय म्हणजे आता एक एक या पुढच्या श्लोकामध्ये युद्ध करणं हे कसं आवश्यक आहे ह्याच्याविषयीची सगळी आर्ग्युमेंट्स श्रीकृष्ण, जी आर्ग्युमेंट्स अर्जुनाने केली होती युद्ध का करू नये त्याच्यापेक्षाही अत्यंत सरसपणे श्रीकृष्ण मुद्दे मांडतोय, कारण तो एकतर अतिशय उत्तम वक्ता गणला जातो. महाभारतातला सगळ्यात श्रेष्ठ वक्ता कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे. त्यामुळे तो अत्यंत पटतील अशा पद्धतीने त्याच्या हृदयालाच आता तो हात घालतोय, त्यांना त्या व्यावहारिक पातळीवरून पण समजवायचा प्रयत्न करतोय की तू सद्वर्तनी आहेस, चांगली चांगली कीर्ती कमावलेला आहेस, तर सद्वर्तनी माणसाला आपली ती कीर्ती लयाला जाऊ नये ह्याची चाड नक्कीच असते. आणि त्यामुळे त्याच्यातल्या ह्या मनोवृत्तीला आपण जाग करून त्याला युद्धासाठी प्रवृत्त करावं, असं श्रीकृष्णाने आता व्ह्यू पॉइंट घेतलाय. आता आपण याच्या ओव्या मला वाटतं मागच्या वेळेला वाचल्या नव्हत्या, त्या वाचूया. म्हणून स्वधर्मो हा सांडशील, तरी पापा वरपडा होसील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. वचेल म्हणजे टळेल. जर तू स्वधर्म सांडलास तर तुला पाप लागेल, पापा वरपडा होशील म्हणजे पापात गुंतशील. आणि अपेश, अपेश म्हणजे अपकीर्ती किंवा अपयश. यश या शब्दाचा आपण सक्सेस असा अर्थ घेतो, तर संस्कृत मध्ये यश या शब्दाचा अर्थ कीर्ती असा सुद्धा होतो. तर तुला अपकीर्ती ही टळणार नाही, आणि कुठवर? कल्पांतवरी, युगानुयुग कल्पांतापर्यंत तुझी अपकीर्ती गायली जाईल. आपण म्हणतो कीर्तीचे गोडवे गायला जायला पाहिजेत, आणि इथे काय उलट अपकीर्ती. जाणतेनी तवची जियावे, जेव्हा अपकीर्ती अंगा न पवे, आणि सांग पा केवी निगावे येथोनिया. जाणत्या माणसांनी म्हणजे शहाण्या माणसांनी तिथपर्यंतच जगावं जिथपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्तीचा डाग लागलेला नाही. आणि तू सांग की इथून तू निघणारेस कसा. सांगपा केवी निघावे इथोनिया. तू ठरवलंस युद्धात माघार घ्यायची, पण तुला कोण निघून येणार इथून. तू निर्मत्सरू सदयता, येथून निघसील कीर मागवता, परी ते गती समजता न मनेल यया. तू सगळं वाईट सोडून दिलंयस, तुझं अंतःकरण मोठं कृपाळू झालंय, म्हणून तू इथून मागे निघून जाणार. तू सगळं एकतर्फी तुझ्या तुझ्या लेवलला ठरवलंयस रे, पण हे सगळं बाकीच्यांना कसं कळणार आहे. त्यांना कळणार नाहीये हे तुझ्या मनात सगळं असं असं आलंय म्हणून. हे चहूकडून वेढतील, बाणवरी घेतील, तेथ पार्था न सुटी जेल कृपाळूपणे. म्हणजे ते तुला, तू निघता क्षणी तू माघार घेतोयस म्हटल्यावर ते विचार न करता तुला चौफेर वेढा घालतील, तुला बाण मारतील, तेव्हा तुझा कृपाळूपणा जो अनाठाई आता उपसलेला आहे तो तुला ह्याच्यातनं सुटू देणार नाही. माघार सुद्धा तुला घेता येणं खूप अशक्य आहे. ऐसे निही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियाले मुखटे मरणाहुनी. चल काहीतरी करून जुगाड करून तू निघालास याच्यातून, तरी सुद्धा त्याच्या नंतरच तुझं जे जगणं असेल त्याचं काही खरं नाही, म्हणजे ते तू फार भयंकर असेल. तरी ते जियाले वोखटे मरणाहुनी, कशाहूनही मरणाहूनही अत्यंत विद्रूप अशा पद्धतीने तुझं जगणं असेल, जरी तू प्राण वाचवून इथून निघालास तरी. इथे खूप त्याला आता घाबरवतायत, आणि पुढे आता काय म्हणतात ते बघूया. 35. भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः, येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. आपण नीट पदच्छेद वगैरे करून वाचूया. भयात रणात उपरतं मौस्यन्ते त्वां महारथाः, येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. महारथा, आता अन्वय आणि अर्थ. महारथा म्हणजे महारथी, त्वाम म्हणजे तुला, भयात रणात उपरतम मौस्यन्ते. मौस्यन्ते मध्ये मन धातू आहे. मन म्हणजे विचार करते, समजणे.
ते काय तुझ्याबद्दल विचार करतील महारथी, की तू भयात रणात उपरतम, घाबरून तू रणात पळ काढतो आहेस. उपरत म्हणजे मागे फिरलेला. आणखीन काय, येशाम आणि ज्यांच्याकडून बहुमतः भूत्वा, त्यांच्याकडून तुला मोठी मान्यता आजपर्यंत प्राप्त झालेली होती, तू त्यांच्या दृष्टीने लाघवम यास्यसी. लाघवम म्हणजे क्षुद्र होशील. लघु या शब्दावरून लाघव हा शब्द आलेला आहे. लाघवानं तुला कमीपणा येईल. क्षत्रियांच्या दृष्टीनं हा भयंकर डाग अर्जुनाच्या उज्ज्वल चारित्र्याला लागणार आहे, हे श्रीकृष्ण त्याच्या लक्षात आणून घेण्याचा प्रयत्न करतोय. की तू जरी स्वजनांची दया येऊन माघार घेतलीस तरी ती दया त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. ते तुला भ्याड पळकुटा असंच समजणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होणार आहे त्यांच्या अशा समजण्यामुळे, की शत्रू पक्षातील मोठे मोठे अतिरथी महारथी जे आजपर्यंत अर्जुनाच्या पराक्रमाला दबून होते, घाबरून होते, ते सुद्धा तुला क्षुद्र समजायला लागतील. तुझी थोरवी अचानकपणे एका क्षणात तो पाठ रणांगणाला पाठ दाखवल्या क्षणी जोडीला मिळेल. की तू का पाठ दाखवलेस असं कोणीही मीमांसा करायला तिथे कोणाला वेळ नाहीये. आतापर्यंत तुझ्या सामर्थ्यामुळे तू जो आदर मिळवलायस, ते सगळे योद्धे तुला किरकोळ योग्य त्याचा समजायला लागशील. आणि हे जेव्हा तुला कळेल की हे तुला क्षुद्र समजतायत, तेव्हा तुझ्या अंतःकरणाला किती यातना होतील बरं. कारण खरं श्रेष्ठत्व अंगी असलेल्या अर्जुनासारख्या वीराला ही अत्यंत क्लेशकारक गोष्ट असणार होती, की त्याच्यापेक्षा शौर्यामध्ये किंवा इतर सद्गुणांमध्ये खालच्या दर्जाचे असणारे लोक जर त्याला क्षुद्र मानायला लागतील, तर ह्याच्यापेक्षा त्याच्यासाठी वाईट गोष्ट दुसरी कुठली असणार. इतकंच नाही, आता पुढे आणखी एक मिनिट, आपण त्या 2च ओव्या आहेत त्या वाचून घेऊ. तू आणि काही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. अजून एका गोष्टीचा विचार कर. एथ संभ्रमे झुंजो, संभ्रम म्हणजे एरवी आपण गोंधळ म्हणतो, पण इथे संभ्रम म्हणजे त्यांनी तोऱ्यात किंवा थाटात असा अर्थ घेतला. तू मोठ्या थाटात लढायला आला होतास रे इथे, आणि मग आता तुला कणव आली आणि मग तू निघालास, तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. तरी तुझ्या मनातली कणव त्यांना कशी कळणार, हा मुद्दा वारंवार त्याला सांगतायत. जवळपास 3रा श्लोक आहे. 3ऱ्या श्लोकामधल्या ओव्यांमध्ये त्याला हेच सांगायचा प्रयत्न करतायत की तुझं हे मनोगत लोकांना कळणार नाहीये, आणि तुझं जे वागणं आहे त्याचे खूप चुकीचे अर्थ काढून तुझी मोठी अपकीर्ती होईल. लोक तुझ्यावरती वाटेल ते आरोप करतील, आणि हे तू सुद्धा नंतर सहन करू शकणार नाहीस. आता आणखीन पुढे काय घडेल 36व्या श्लोकात बघूया. अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. अवाच्य वादांच बहून वदिष्यन्ति तव अहिताः, निन्दन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किम. आणि तव अहिताः तुझे शत्रू, तव सामर्थ्यम निंदन्तः, ते शत्रू काय करतायत, तुझ्या सामर्थ्याची निंदा करतायत. बहून अवाच्य वादान वदिष्यन्ति, खूप काही बोलू नये ते बोलतील. आणि मग नु म्हणजे मग, ततः दुःखतरम किम, याहून अधिक दुःख तर ते काय. तुझ्याबद्दल ते गैरसमज करून घेतील, इथंच थांबणार नाहीयेत गोष्टी. त्या तुझ्याविषयी नाही त्या ती अपकीर्ती पसरवायलाही मदत करतील, कारण ते निंदानारच ते करतील. आणि त्याच्याहून तुला दुःख करते काय असेल. म्हणजे तुझ्याविषयी जे उच्चारू नयेत अशा शब्दामध्ये जर तुझी अपकीर्ती आणि निंदा झाली, काय म्हणतील तुला, ते घाबरट म्हणतील, पळकुटा म्हणतील, भ्याड म्हणतील, तुझी टर उडवतील. तर तुझी अशी दुष्कीर्तीच्या रूपाने तू इतिहासात अजरामर झालेला तुला तरी चालेल का. आपण म्हणतो मरावे परी कीर्ती रूपे उरावी, पण इथे तुझी दुष्कीर्ती उरेल. आणि मेल्यानंतर काय होईल त्या नंतर, जिवंतपणी सुद्धा लोक तुझ्याकडे हा युद्धातनं पळून आलेला योद्धा म्हणून तुझ्याकडे अत्यंत क्षुद्र
पद्धतीने बघतील, तुझी कणव करतील, तुझाच एतन दीन अवस्था तुला प्राप्त होईल, तुझी कुचेष्टा होईल, जिवंतपणीही कुचेष्टा होईल आणि मरणानंतरही तुझी अपकीर्ती पसरलेली असेल. तर आपल्याला आठवेल की हेच सगळं अगदी सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण स्वतः श्रीकृष्णांनीच त्याला म्हणजे तो आता शस्त्र टाकलेला पाहून लागलीच काय म्हणले, क्लैब्यम मास मगम पार्थ नैतत्वै युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तवोत्तिष्ठ परंतप. म्हणजे त्याला तिथपासून डिवचायला सुरुवात केलीच आहे. पण आता पुन्हा एकदा आता आपण याच्यावरच्या ओव्या वाचूया. ओवी क्रमांक मी आज सांगायचे विसरले बरं का मगाशी, 208 ते 219. ह्या ओव्या वाचायला खूप साहित्यिकदृष्ट्या आनंद येतो म्हणून आपण ह्या वाचूया. हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. अरे ते काय म्हणतील माहितीये का, अरे हा भिवून पळाला, आम्हाला भिवून रण सोडून पळून गेला, आणि हा जो बोल तुला लागला ते चांगलं होईल का बरं. निका काही म्हणजे हे चांगलं आहे का. लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. लोक आपल्या जीवावरती उदार होऊन आपली कीर्ती सांभाळतात, असलेली कीर्ती वाढवण्याकरता ते प्राणांकडेही मागे पुढे पाहत नाही. आणि हे धनुर्धरा, ते तुझं अनायासे अनकळीत जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. पुढची पण ओवी वाचू, कारण त्या 2 ओव्या मिळून एक वाक्य पूर्ण होतं. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तीही लोकी. ती तुला कीर्ती कमावण्याची सुवर्ण संधी अनायासे मिळालेली आहे. आतापर्यंतही तू भरपूर कीर्ती मिळवलेली आहेस, आणि त्या कीर्तीला गगनाची उपमा दिली, की गगनाला जशी दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, तशी तुझी कीर्ती इतकी अथांग आहे की त्या कीर्तीलाही दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. तैसी जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम. निस्सीम म्हणजे याला सीमा नाही, अमर्याद अशी आहे. तुझ्या ठाई निरुपम, आणि त्याला उपमा देता येणार नाही. कारण का, तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण अत्यंत उत्तम आहेत. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणीती, जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक. देशोदेशीचे राजे जणू काही तुझे भाट होऊन तुझी स्तुती इतक्या मुक्त कंठाने गात असतात की ती कीर्ती ऐकून कोण दचकत, कृतांत म्हणजे काळ सुद्धा दचकतो. बापरे, हा एवढा पराक्रमी योद्धा, अशी तुझी कीर्ती पसरलेली. ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट, जया देखी जगी सुभट जाणते झाले. तुझा हा महिमा इतका घनदाट आहे आणि गंगेच्या ओघासारखा अत्यंत पवित्र आहे की लोक तुझा आदर्श ठेवतात रे डोळ्यासमोर. तू आदर्श आहेस अनेकांचा. जया देखी जगी सुभट, सुभट म्हणजे मोठमोठे योद्धे, भट म्हणजे योद्धा आणि सुभट म्हणजे मोठा योद्धा. मोठे योद्धे तुझा आदर्श ठेवतात. ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकोनिया हे समस्त, जागले आखी विरक्त जीवितेसी. म्हणजे तुझा हा पराक्रम एवढा अद्भुत आहे की तो ऐकून सुद्धा कौरवांमधल्या अनेक लोकांनी, कौरव सेनेमधल्या अनेक मोठ्या मोठ्या योद्ध्यांनी आपल्या जीविताची आशाच सोडलेली. म्हणजे अर्जुन आहे तर आपलं काही खरं नाही, म्हणजे आपण लढूयात पण आपल्याला काही फारसा स्कोप नाहीये हे त्यांना माहितीये. त्याला उपमा दिली आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. जैसा सिंहाची या हाका, युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा, धाकू तुझा. कौरवानं तुझा धाक आहे. कसा, त्याला उपमा दिली की जसं सिंह गर्जना झाली की मदोन्मत्त हत्ती, एरवी त्यांच्या अंगात खूप शक्ती असते, माज असतो, ते मस्तवालपणे वागत असतात, पण सिंहाची गर्जना ऐकली की ते कापतात. त्यांच्या जणू त्यांच्याकरता त्यांचा भीतीने थरकाप होतो. तसं कौरव सेनेमधल्या योद्ध्यांना तुझा दरारा वाटतो, तुझी भीती वाटते. जैसे पर्वत वज्रापे, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तूते मानिती सदा. जसं पर्वत हे वज्राला भिवून असतात आणि सर्प हे गरुडाला भिवून असतात, तसे सगळे तुला भिवून असतात. इथे पर्वत आणि वज्राचं काय आहे, तर पूर्वी म्हणे
फार पूर्वी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीनंतर लगेचच्या काळामध्ये पर्वतांना पंख होते. आणि मग पर्वत त्याला पंख असल्यामुळे ते मनाला येईल तेव्हा उडत. एका ठिकाणाहून जाऊन दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या मनाला आलं की ते तिथे बसत. ते वरून खाली आले की खाली जे असेल त्या सगळ्यांचा सत्यानाश व्हायचा. म्हणून सगळे पृथ्वीवर हाहाकार माजला. सगळ्यांनी इंद्राची खूप करुणा भाकली. या पर्वतांचं जरा काहीतरी कर बाबा, हे आम्हाला सगळ्यांना नाश करत हिंडतायत. आणि म्हणून आपल्या वज्राने पर्वतांचे पंख इंद्राने कापून टाकले. म्हणून त्या पर्वतांना जसं वज्राचं भय असतं अशी तिथे कल्पना मांडलेली. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निगसील न झुंजताची. ते तुझं श्रेष्ठत्व जाईल अगाधपणा. आणि हिणावो, हीण म्हणजे कमीपणा. आपण मागच्या 35व्या श्लोकामध्ये लाघव शब्द जो बघितला होता की तोच त्याचाच अर्थ हा. तुला क्षुद्रपणा अंगी येईल जर तू न झुंजता माघारी फिरलास तर. आणि हे पळता पळो नेदिती, धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती, ऐकता तुझं. आणि हे तुला काही सहजासहजी माघार घेऊ देणार नाहीच आहे. ते तुला धरतील, बांधतील, तुला कैदी बनवतील आणि तुझे अत्यंत अब्रूचे धिंडवडे काढतील. धरुनी अवकळा करीती, न गणित म्हणजे मोजता येणार नाही असे घाणेरडे शब्द तुझ्याविषयी बोलतील. कुटी, कुटी म्हणजे कूट, ते चांगलं नाही. ते तुझी निर्भत्सना करतील, जे तुला ऐकायला सुद्धा जमणार नाही अशा पद्धतीचं तुला व सगळे चिखलफेक हे करतील. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे का न झुंजावे, हे जिंकले तरी भोगावे मही तळ. मग त्यावेळेला तुझं हृदय लज्जेनी फुटून जाईल की नको, माझं हे हृदय फुटू दे पण मला हे ऐकायला नको, अशी तुझी अवस्था होईल. त्यापेक्षा इतकी दयनीय अवस्था स्वतःची करून घेण्यापेक्षा तू आत्ताच ताठ मनेने लढत का नाहीस? जर लढलास आणि जिंकलास तर ही सगळी पृथ्वी तुझीच आहे. या पृथ्वीवर तर सगळे सुखोपभोग तुझी वाट बघतायत. अशा पद्धतीने तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रकारे. आणि आता हे जिंकले तरी भोगावे मही तळ याच नोटवरती पुढचा श्लोक आहे 37वा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतः वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अन्वय. हतः वा स्वर्गम प्राप्स्यसि, मेलास, मारला गेलास तर स्वर्गाला जाशील. जित्वा वा महीम भोक्ष्यसे, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. तस्मात म्हणून हे कौंतेया, युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ, युद्धाचा निश्चय करून उठ. दोन्ही बाजू त्याला दाखवल्या. मारला गेलास तर काय होईल आणि जिंकलास तर काय होईल. हे अत्यंत उत्साह वाढवणारं असं आवाहन आहे की मेलोत आणि हे नेहमीच जिंको किंवा मरू अशा स्वरूपाची जी एक सैनिकांना एक आरोळी दिली जाते ती कशासाठी आहे की जरी मेलो तरी आणि जिंकलो तरी आपलं फायनल कल्याणच होणार आहे. ही भूमिका जर त्यांच्या मनामध्ये बिंबली तर त्यांना लढण्याचा उत्साह होईल आणि मरणाचं भय त्यांचं कमी होईल आणि ते जिगर लावून लढतील. तसंच इथे ही कल्पना अशासाठी दिली आहे की मनावरचा ताण बाजूला ठेवून युद्ध करण्यासाठी अर्जुनाने आनंदाने आणि उत्साहाने तयार व्हावं, अशी ही श्रीकृष्णाची एक भावनिक आवाहन आहे ते त्याला केलेलं. आता आपण ह्याच्यावरच्या ओव्या वाचूया. ओवी 220 ते 225. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. त्यातूनही लढता लढता जर तू मेलास, झुंजता वेचले जीवित म्हणजे जर तुझा प्राण गेला तरी स्वर्ग सुख अनकळित, तो तुला स्वर्ग सुख मिळणारच आहे.
कारण मरता म्हणजे लढता लढता जर मृत्यू आला तर स्वर्गाचे दार उघडून स्वर्गात प्रवेश मिळणारच आहे. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजवे. म्हणून या गोष्टीचा तू विचार करू नकोस, आता धनुष्य घेऊन उठ आणि झुंजायला लाग. आता इथून पुढचे जे आहेत ना ज्या ओव्या त्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे आतापर्यंत थोडा तोचपणा आहे या ओव्यांमध्ये की लढ लढ तुझी अपकीर्ती होईल अमुक होईल तमुक होईल. पण आता इथे हळूच एका वेगळ्या वळणावर श्रीकृष्ण घेऊन जाणार. देखे स्वधर्मोह आचरता दोषो नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. आता स्वधर्माचा जो मुद्दा 31व्या श्लोकामध्ये सुरू झाला होता की नाही, इथे पुन्हा आता तो वळलाय. तू असं लक्षात घे की स्वधर्माचं आचरण केलं तर असलेली पाप सुद्धा नाहीशी होतात. दोषू नाशे असता, दोष तुमच्या अंगी असेल, दोष म्हणजे इथे कुठल्या प्रकारचं पाप, तर ते सुद्धा स्वधर्माच्या आचरणाने निघून जाईल. मग तुझं भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. मग आपल्या या स्वधर्माचरण म्हणजे आता युद्ध करणं हे स्वधर्माचरण आहे, ह्या कृत्यामध्ये पाप लागेल असा विचार तू तुझ्या मनामध्ये आला बाबा कुठून? सांगे प्लवेचे काय बुडीजे, का मार्गी जाता आढळीजे, परी विपाये चालो नेविजे, तरी तेही घडे. ही ओवी जरा नीट वाचूयात आपण. तूच सांग, प्लव म्हणजे नाव. तूच सांग बरं की नावेचा आश्रय घेतला असता मनुष्य कधी बुडतो का? प्लवेची काय बुडीजे, एक उपमा, एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण काय झालं? का मार्गी जाता आढळीजे. मार्ग म्हणजे महाजनो येन गतस्स पंथा, जो अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी मार्ग आचरलेला आहे, चोखाळलेला आहे, त्याच मळलेल्या वाटेवरून जर आपण गेलो तर आपण कशाला अडखळू? ती वाट मळलेली आहे, त्यात काचकळगे नाही ते प्रोभन आहे. पण त्याच्यावर चालताना सुद्धा जर कोणी अडखळतो असं दिसत असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल की अरे याला चालताच येत नाहीये. परी विपाये चालो नेणीचे, तरी तेही घडे. मार्ग अगदीच छान गुळगुळीत आहे, पण एखाद्याला धड चालताच येत नाहीये, तर तो तिथेही चांगल्या मळलेल्या वाटेवर सुद्धा अडखळण्याची किमया घडू शकते. जसं अर्जुनाचं आत्ता चाललेलं आहे असं त्यांना सुचवायचंय. पुढची तर उपमा खूपच सुंदर आहे. अमृते तरीची मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. विषाबरोबर मिसळून जर अमृत प्यालं गेलं तर त्या अमृताने सुद्धा मरण येतं. अमृते तरीची मरीजे, जरी विखेसी सेविजे. विषाबरोबर जर अमृत घेतलं तर त्या अमृताचाही काही उपयोग नाही, ते विषासमान तुम्हाला मारेलच. कसं? तसं काय करायचंय? तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. मी स्वधर्माचं आचरण केलं पण ते हेतुकपणे म्हणजे सकामपणे केलं, स्वार्थासाठी केलं, तर ते स्वार्थासाठी हेतूने करणं हे विष स्वधर्माचरण या अमृतामध्ये मिक्स झाल्यानंतर स्वधर्माचरणाची जी थोरवी आहे ती जाणार आहे. की असलेलं पाप सुद्धा नाहीसं होईल असं म्हटलं होतं मागच्या ओव्यांमध्ये. त्याच्याऐवजी ते तुमचा घात करेल, इतकं ते विषारी होईल. आता इथे आपल्याला कळेल की आपला पुढे सगळा तिसरा अध्याय जो आहे तो कर्मयोगाचा आहे. पण त्या कर्मयोगाची बीज पेरायला दुसऱ्या अध्यायात इथे प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे स्वधर्म करताना पाप लागत नाही असं इथपर्यंत सांगितलं, पण प्रोव्हायडेड कधी कशा पद्धतीने स्वधर्माचं आचरण केलं तर, की जर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वैयक्तिक स्वार्थ आणला नाही आणि फळाशी म्हणजे त्या युद्धाच्या परिणामांची इथे प्रमाणाबाहेर जास्त आसक्त जर तुम्ही झाला नाही तर तर स्वधर्म तुम्हाला वाचवणारा ठरेल, म्हणजे सगळी पाप धुणारा निघेल. पण सकामपणे तुम्ही केलं तर नाही. आता या श्लोकात सुरुवातीला काय म्हणलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पृथ्वी तलावरची पृथ्वी तलावरची सुख किंवा स्वर्गातली सुख तुला मिळतील असं एक आमिष लालूच थोडीशी अर्जुनाला श्रीकृष्ण दाखवतोय आणि त्याला कर्मासाठी प्रवृत्त करतोय.
पण ही जी 223वी ओवी होती की नाही, ते स्वधर्माचरणाच्या सकामतेबद्दल ते बोलतायत, तिथून एक वेगळाच विषय सुरू झालाय की स्वधर्माचरणामधील बारकावे सांगायला आता सुरुवात केली आणि स्वधर्म आचरताना माणसाची मनस्थिती नेमकी कशी असायला हवी हे एक्झॅक्ट वर्णन पुढच्या 38व्या श्लोकामध्ये भगवंतांनी लागलीच केलेले. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततः युद्धाय युज्यस्व न एवं पापम अवाप्स्यसि. अन्वय. सुख दुःखे लाभालाभौ जया जयो, या सगळ्यात जोड्या आहेत ना. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, ह्या सगळ्यांचं काय करायचं? समे कृत्वा, समान करून म्हणजे समान समजून, ततः युद्धाय युज्यस्व, त्यानंतर मग युद्धाला तयार हो. एवं, अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे जर युद्ध केलंस तर पापम न अवाप्स्यसि, तुला पाप लागणार नाही. आता इथे पहिल्याच ओळीत 3 द्वंद्वांचा उल्लेख आहे. आपण द्वंद्व या शब्दाचा अर्थ बघितलाय. 2 एक्स्ट्रीम कंडिशन्स, शीतोष्ण सुख दुःखेषु आपण बघितलं होतं मागे, तसं शीत उष्ण, कडू गोड वगैरे वगैरे. तर ही जी 3 द्वंद्व आहेत त्याची खासियत अशी आहे की मानवी जीवनाच्या 3 स्तरांवर ही अनुभवायला येतात. प्रत्येक व्यक्तीचे 3 स्तर असतात व्यक्तिमत्वाचे. कुठले? शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक. आता नॉर्मली आपण विचार करताना स्थूलापासून सूक्ष्माकडे, म्हणजे स्थूल गोष्टीचा विचार आधी करतो, मग थोड्या अधिक सूक्ष्माचा नंतर आणि सूक्ष्मतम, सगळ्यात सूक्ष्मता शेवटी. पण इथे उलट केलंय. सुख दुःख हे बुद्धीच्या पातळीवर आहे, लाभ अलाभ हे मनाच्या पातळीवरती आहे, आणि जय पराजय हे शरीराच्या पातळीवरती आहे. कसे ते आता सांगते. जय आणि पराजय हे कधी होतात? काहीतरी आपण कृती करतो, शारीरिक कृती करतो, त्याच्यानंतर त्याचं पर्यवसान यशात होतं किंवा अपयशात होतं, त्यालाच आपण जय किंवा पराजय. जय पराजय म्हणणं काय किंवा यश अपयश म्हणणं काय, एकच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ते शारीरिक स्तरावर तिथे सुरुवात होते. जेव्हा जय होतो तेव्हा आपण काहीतरी मिळवल्याचा, आपण जय मिळवला असं म्हणतो. तेव्हा आपल्याला काहीतरी लाभ होतो. कशाचा लाभ? म्हणजे लाभ म्हणजे काय की अनुकूल जे हवं होतं ते मिळणं म्हणजे लाभ, आणि जे अनुकूल होतं ते गमावणं म्हणजे हानी. ही लाभ आणि हानी ही मानसिक स्तरावरती अनुभवली जाते. आणि मग आलं सुख दुःख. अनुकूल आणि प्रतिकूल अनुभव हे अनुभवाची जी बौद्धिक स्तरावर जाणीव होते त्याला म्हणतात सुख आणि दुःख. त्यामुळे आता ही कशी शृंखला किंवा साखळी कशी झाली ते बघूया. एक सुखाची साखळी आहे, एक दुःखाची साखळी आहे. पहिल्यांदा जय, जयानंतर त्याचं पर्यवसान लाभ भावनेमध्ये होतं आणि त्याच्यामुळे सुख मिळतं, बुद्धीला सुखाची जाणीव होते, ही झाली सुखाची मालिका. आणि दुसरं पराजय किंवा अपयश, तर हानी झाल्याची भावना होते मानसिक स्तरावर आणि त्याच्यापासून बौद्धिक जाणीव होते दुःखाची. अशी ही दुःखाची मालिका आहे. आता जय किंवा पराजय, यश किंवा अपयश, आणि लाभ आणि हानी किंवा जय आणि लाभ, आता जोड्या थोड्याशा वेगळ्या करूया. जय आणि लाभ यांची जोडी करू, पराजय आणि हानी हे काय आहेत? तर व्यवहारात आपण जी कामं करतो, जी कर्म आपल्या हातनं घडतात, त्याचे निर्णय आहेत, त्याचे परिणाम आहेत. आणि मग सुख आणि दुःख हे काय आहेत? या परिणामांच्या मुळे आपल्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या सुख दुःख या संवेदनात्मक प्रतिक्रिया आहेत. मागेही आपण बोललो होतो, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय हा जेव्हा आपण श्लोक बघितला होता तेव्हा आपण हे सगळं बघितलं होतं. मग इथे सुख दुःखे, सुख आणि दुःख या जोडीचा सगळ्यात सुरुवातीला त्यांनी उल्लेख केलाय.
तर समीकृत्वा म्हणजे समान मानायचं आहे कशाला? सुख दुःखाला. जरी तिन्हीचा उल्लेख असला तरी सगळ्यात जास्त भर सुख दुःखाला आहे. कारण ज्या गोष्टी घडतात त्याची जी बौद्धिक स्तरावरती प्रतिक्रिया उमटते, त्या प्रतिक्रिया कंट्रोल करणं हे आपलं काम आहे. कारण कर्म केल्यानंतर त्याचं पर्यावसन यशात तरी होईल ना तर अपयशात तरी होईल. ते आपण फार कंट्रोल करू शकणार आहोत असं नाही. त्याच्यामुळे आपली जी काही लाभ आणि हानी होणार आहे ती पण होणारच आहे. तीही आपल्या नियंत्रणाखाली नाहीये. मग त्यातल्या त्यात आपण काय नियंत्रण करू शकतो? तर सुख दुःख. त्यामुळे समीकृत्वा हेच तिघांसाठी जरी कॉमन म्हटलेलं असलं तरी ते सगळ्यात जास्त करणं आवश्यक आहे ते सुख दुःखांच्या बाबतीमध्ये. ही एक गोष्ट. आणखी दुसरं, ते कधी करायचंय? म्हणजे सुख दुःखांच्या विषयीच्या प्रतिक्रिया कंट्रोल करणं हे काम कधी करायचंय? आपल्याला असं वाटतं की जेव्हा सुख दुःख समोर उभं राहील तेव्हा. सुख दुःख कधी समोर उभं राहील? कर्म होईल, मग त्या कर्माचा परिणाम म्हणून यश किंवा अपयश मिळेल, त्याच्यामुळे लाभ किंवा हानी होईल, त्याच्यामुळे सुख किंवा दुःख होईल. हे सगळं झाल्यानंतर सुख दुःख समोर आल्याशिवाय काय तुम्ही कंट्रोल करणार? समोर यायला तर पाहिजे, मग मी त्याच्यावर नियंत्रण करतो. अशी आपली सर्वसाधारण समजूत होते. पण या श्लोकामध्ये त्यांना तसं म्हणायचं नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, श्रीकृष्णाचं, की कर्म करण्यापूर्वी, कर्माला प्रारंभ करण्यापूर्वीच सुख दुःखाविषयी तुझी भूमिका सम असायला हवी. ततः युद्धाय युज्यस्व, त्यानंतर तू युद्धाला सुरुवात कर. म्हणजे ही कर्म सुरू करण्याच्या अगोदरची स्थिती आहे. श्रीकृष्णाला हेच सांगायचंय की कर्म करण्यापूर्वी यश, लाभ, सुख ही एक मालिका किंवा अपयश, हानी, दुःख ह्यांच्या ही दुसरी मालिका. या दोन्हीपैकी कुठल्याही मालिकेची कल्पना डोक्यात घेऊन तू आधीपासूनच तुझं मन का चंचल करून ठेवतोयस? कारण या कल्पनांनी एकदा का मन अस्थिर झालं की आता इथे कर्म, अर्जुनाचं कर्म कुठलंही युद्धाचं कर्म करण्यामध्ये तुझी एकाग्रता नष्ट होईल. तू त्या कल्पनांमध्येच गुंतशील ना जास्त. त्यामुळे त्या कर्माच्या परिणामातून निर्माण होणाऱ्या सुख दुःखांच्या कल्पनांमध्ये रमणं म्हणजे काय? तर भविष्याकडे जास्त बघत राहणं. तर भविष्याचा विचार तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जेव्हा करता तेव्हा तुम्ही वर्तमानाकडे दुर्लक्ष होतं. आणि असलेला वर्तमान म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली काहीतरी खरंच करू शकत असता ते तुमच्या हातातून जातं आणि हे आपल्या लक्षात येत नाही बरेच वेळेला. म्हणून आता हे झालं अर्जुनाच. आता आपण जनरली समीकृत्वा म्हणजे काय करायचं? तर आपली मनोभूमिका अशी पाहिजे की मी अर्थात आपण कुठलीतरी गोष्ट मिळवण्यासाठीच काहीतरी कर्म सुरू करतो. हे निश्चित आहे. उगाचच आपण काही हेतू नसताना किंवा काही गोल नसताना कुठली गोष्ट करायला निघू का? नाही निघणार. म्हणजे अगदी मंद बुद्धीचा माणूस सुद्धा काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय कुठल्याही छोट्या मोठ्या कामाला तो त्याच्यातनं त्याला काहीतरी मिळणार असल्याशिवाय तो कर्माला प्रवृत्त होणारच नाही. ही गोष्ट मान्यच आहे. पण एकदा ठरवलं की या गोष्टीसाठी आपण हे कर्म करायचंय, तर ते एकदा सुरू केल्यानंतर मग मात्र त्याच्याकडे मी हे मिळतंय का ते मिळतंय असं सारखं मी त्याचाच विचार करत असताना सुरू करताना मला हे हवंय म्हणून मी हे काम सुरू केलं. आता मी भरपूर कष्ट करीन, प्रयत्न करीन आणि मग जे काही होईल, जो काही परिणाम, मग तो मला हवा असलेला असेल किंवा मला प्रतिकूल असा म्हणजे अपयश येईल मला, तर ते मी समान चित्तानी, समचित्तानी ते स्वीकारीन. हा निश्चय करणं. आणि हा कधी? काम सुरू करण्यापूर्वी. काम सुरू करण्यापूर्वी, काम चालू असताना सुद्धा आणि काम संपल्यानंतर सुद्धा. म्हणजे ही समचित्तता ही कामाच्या आधीपासून ते काम संपल्यानंतर परिणाम समोर येऊन सुख दुःख समोर ठाकल्यानंतर पर्यंत टिकवण्याची गोष्ट आहे. पण ती सुरू मात्र आधी व्हायला पाहिजे. आणि त्याचं तुम्ही सतत सावध असायला पाहिजे. आणि ही सावधगिरीचाच इशारा श्रीकृष्ण अर्जुनाला देतायत. कारण कर्मापूर्वी अंतःकरणात ज्या आपण भविष्यातल्या कल्पना ज्या करत बसतो त्याच्यामुळे काय होतं? एकाग्रता कमी होते, कर्मावर त्याचा परिणाम होतो.
म्हणून कुठलंही कर्म जर चांगल्या पद्धतीने पार पडायला हवं असेल तर बऱ्याच गोष्टी लागतात त्याला. एक चांगली साधन सामुग्री असायला हवी. मग ती साधन सामुग्री तुम्हाला वापरता यायला हवी. मग ती वापरायची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे. ती क्षमता नसेल तर तुम्हाला ते कौशल्य मिळवायला पाहिजे. ती साधन सामग्री हवी, क्षमता हवी, कौशल्य हवं. पण एवढंच पुरेसं नाही. त्याच्याबरोबरच अंतःकरण स्थिर पाहिजे. स्थिर अंतःकरणाने काम सुरू करायला पाहिजे. आणि ते अंतःकरण कशाने स्थिर राहील? तर भविष्यातली चिंता, परिणामांची चिंता जेव्हा आपण थांबवू, त्यावेळेला आपलं अंतःकरण आपोआप स्थिर होऊ शकेल. मग स्थिर अंतःकरण असणं ही सुद्धा हा पूर्वतयारीचा भाग आहे कर्माच्या. आणि म्हणून तत्तो या पदाने अशी मानसिक भूमिका करून घेऊन मग तो युद्धाला प्रयत्न कर, असं सांगितलेलं आहे. आता ज्ञानी व्यक्तींच्या बाबतीत ही मनोभूमिका अगदी सहजपणे घडू शकते. पण साधकांना याचं सदैव भान ठेवायला लागतं आणि आपली सदसद विवेक बुद्धी ज्याला म्हणतो आपण, तो विवेक किंवा आतापर्यंत आपण आत्मज्ञानाच्या जे श्लोक वाचले त्याच्यातून नित्यानित्य विवेक, काय नित्य आहे काय अनित्य आहे, मग कशात गुंतायचं कशात गुंतायचं नाही, ह्या सगळ्याचा विवेक. आणि मला फक्त काम करायचंय, काम करून मला हे मिळवायचंय, पण ते मला मिळेल ना मिळेल त्याचा मी मध्ये विचार करणार नाही. हा विवेक तुमचा थ्रूआउट जागृत ठेवत ठेवत तुम्हाला काम करायला जमलं पाहिजे. आणि असे काही प्रसंग, काही अशी उदाहरणं आहेत की तुम्ही सुरुवातीला अगदी चंग बांधला आणि मग कामाला सुरुवात केली आणि काम करता करता मध्येच तुमचा ते भान कधीतरी हल्लं आणि तुमचं परिणामांकडे लक्ष गेलं तर अगदी म्हणजे हातातोंडाशी आलेलं यश सुद्धा जाऊ शकतं. ह्याचं एक उदाहरण सांगते आणि मग आपण आज थांबू. त्याचं विवेचन थोडं मोठं आहे, आपल्याला अर्धवटच होणार आहे. एक नहुष नावाचा राजा होता आणि त्याला ययाती नावाचा एक राजपुत्र होता. तर एकदा तो तरुण झाला होता, त्याला सर्व अस्त्रशस्त्र विद्या ही शिकवली गेलेली होती. तर एकदा अशा स्पर्धांचं आयोजन केलं होतं, सर्व युद्ध कौशल्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये तो ययाती मोठा तडफदार होता, कुशल होता. सगळ्या स्पर्धा तो जिंकत जिंकत पुढे चालला होता. आणि आता शेवटची एक स्पर्धा राहिली होती. ती स्पर्धा काय होती? एक नाठाळ घोडा होता की जो घोडा कोणालाही त्याच्यावर आरूढच होऊ द्यायचा नाही, स्वारच होऊ द्यायचा नाही. कोणी स्वार व्हायचा प्रयत्न केला की त्याला तो उडवून लावायचा. तर त्या नाठाळ घोड्यावरती स्वार गुण दाखवायचं खोगीराशिवाय मांड त्याच्यावर पक्की बसवून दाखवायची आणि त्या मैदानाला 3 चक्रा मारायच्या घोड्यावर बसून. अशी ती स्पर्धा होती. तर हा बसला, त्याने घोड्याचं आयाळ पकडलं आणि अगदी आत्मविश्वासाने त्याने घोड्यावर तो चढला आणि मांड अगदी पक्की होती. आणि ते नाठाळ घोडे सुद्धा हुशार असतात. त्या मांड त्याची जेवढी पक्की होती की त्याच्यावर त्याला कळलं की हा ताकदीचा हे आहे, काय म्हणतात, अश्वारूढ होण्याचं कौशल्य त्याच्या अंगी आहे. आणि तो त्याच्या कंट्रोलमध्ये आला घोडा. आणि मग त्या फेऱ्या सुरू झाल्या आणि सगळीकडे जल्लोष की त्या नाठाळ घोड्याला यांनी काबूमध्ये आणलं आणि एक चक्कर झाली, दुसरी चक्कर झाली आणि जिथून ती चक्कर पहिली संपून दुसरी संपून तिसरी अशी सुरू व्हायची, तिथेच जवळ राजपरिवार सगळा बसलेला होता आणि त्याची आई बहीण सगळे त्याला असे चिअरअप करत होते. तर तो आधी खूप स्थिर होता, पण तिसऱ्या चक्कर आता संपणार नाही तर ते थोडासा अवधी झाला की तो ती चक्कर पूर्ण करणार आणि तो विजयी घोषित होणार. ह्याच्या काही क्षण आधी त्याला काय दुर्बुद्धी झाली कोणास ठाऊक, त्याच्या मनामध्ये असं आलं की आता हे सगळं पूर्ण झालं, ही एक फायनल राऊंड मी पूर्ण केली की मी आता ह्याच्यामध्ये पूर्ण सर्व स्पर्धांमधला जेता म्हणून घोषित होणार. मग माझ्या आईला माझं किती कौतुक वाटेल, तर जरा बघूयात आईला काय वाटतंय. म्हणून तो जरा अशी नजर वळवतो आणि आईला बघायचा प्रयत्न करतो आणि त्या गडबडीत त्याची मांड थोडीशी ढिली होते आणि तत्क्षणी तो घोडा त्याला उडवून लावतो. म्हणजे ते भान हे अथपासून इतीपर्यंत अखंड ठेवावं लागतं. म्हणून ते कठोपनिषदामध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक मला सगळा आठवणार नाही, पण त्याच्यामध्ये असं म्हटलंय की या अध्यात्माच्या मार्गावर चालणं किंवा आध्यात्मिक भूमिकेतून जीवन जगणं हे इतकं अवघड आहे की एखाद्या धारदार पाट्यावरून चालण्यासारखं आहे ते.
ते सहज जाता जाता गप्पा टप्पा करता करता होण्यातली गोष्ट नाहीये. त्याचं भान हे निरंतर राहणं गरजेचं आहे. कधी एखाद्या मोहाच्या क्षणी ते भान तुमचं सुटेल आणि तुम्ही खड्ड्यात पडाल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. तसं ते ययातीचं झालं. म्हणून समीकृत्वा, सुख दुःखे समीकृत्वा ही एक मनोभूमिका आहे जी कर्माच्या आधीपासून कर्म करताना आणि कर्माचं पूर्ण परिणाम समोर आल्यानंतरही टिकवून ठेवायला जमली तर पुढे जो कर्मयोग सांगितला जाणार आहे तो आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल त्याच्यासाठी कर्मयोग जमण्यासाठी. आता ह्याच्यातल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि बाकीचं विवेचन आपण पुढच्या वेळेला. मी लॉग ऑफ करू का? मी बंद हो. करून? हा, ओके. हो चालेल चालेल.